सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 6 आत्मसंयम योग। निरासक्त फळाविषयी असुनी जो कर्तव्य कर्म करी तो संन्यासी, न तो जो योगी अग्निरहित क्रियाहीन राही। ज्यासी संन्यास म्हणत तो योग तू समज, जो न करीत त्याग संकल्पाचा तो योगी नसत। योगाच्या नव साधकास कर्म साधन असे, योगारूढाचे साधन परित्याग कर्माचे। जे मानसे इंद्रिय भोगात न कर्मात, तेमा संकल्प विरहित पुरुषास योगारूढ म्हणत। उद्धर आपण आपणाला, न पतन होऊ दे आपुले। मनच हा बंधू जीवाचा, मित्र व शत्रू त्याचा। मन मित्र जीवाचा, ज्याने त्यासी जिंकिले। जो न जिंके मनाला, त्याचा तो शत्रू बने। मन जिंकता शांती साधतो, त्याला परमात्मा भेटतो पूर्णतः। शीत उष्णता सुख दुःख व मानापमान त्याला सम। ज्ञान विज्ञानाने तृप्त, आत्मस्थित व जितेंद्रिय। योग्य आत्मसाक्षात्कारास हा योगी ज्यासी एक दगड माती सोन। हित चिंतक मित्र शत्रू ज्याला एक समान। मध्यस्थी घेणारे द्वेषी बांधवास, साधूस पाप्यास समान मानतो। विशेष श्रेष्ठ साधनेत तो योगी। योगीने ध्यानात निरंतर मनास करुणी एकाग्र। एकट्याने सावध वैराग्य वृत्तीने रहावे एकांतात। पवित्र जागी बसुनी स्थिर मनास करुणी। न उंच न सखल आसनी, दर्भासनावर वस्त्र मांडुनी। त्यावरी एकाग्र मनाने चित्त इंद्रिय वश करोनी। बसुनी आसनी अभ्यासावा योग आत्मशुद्धीसाठी। सरळ शरीर मस्तक मान ठेवून, स्थिर शांत बसून। पहावे नासिकाग्र आपुले, न पाहता दिशा इतर। शांत चित्त व भयरहित, ब्रह्मचर्य व्रतात स्थित। मन संयमाने चित्त माझ्यात, योगी बसे ठेवुनी लक्ष माझ्यावर। साधनेत ऐसे सतत ठेवुनी स्वतःस, योगी स्वाधीन ठेवी मनास। शांती परमपराकाष्ठेची मिळवितो, माझ्यात स्थिराहून। हा योग नाही अति खाणाऱ्यासाठी, न योग हा उपवास करणाऱ्यासाठी। न अति निद्रा ग्रासते ज्याला, न अति जागतो अर्जुन। कर युक्ताहार विहार नियमित, निर्वाह हेतूने कर्म। नियमित झोप जागर, योगाभ्यास दुःख विनाशी राहील। जेव्हा विशेषत्वाने चित्त परमात्म्यातच स्थित, वैराग्ययुक्त निरासक्त तो योगी म्हणवितो। जैसे दीप वारा नसता न हले, तैसे योगी संयमित निरंतर रमे आत्मध्यानात। ज्या परमसुखाच्या अनुभवात चित्त असे योगाच्या साधनेत, त्यात निश्चित मन आत्मानुभवात तुष्ट राहते। ज्या परमसुखाच्या अनुभवात चित्त असे योगाच्या साधनेत, त्यात निश्चित मन आत्मानुभवात तुष्ट राहते। जो सुख परम बुद्धीने करी ग्रहण, व जाणविने राही जगात, तो अचल स्वरूप। ज्यासी प्राप्त करता न लाभे इतरात, ज्यात स्थिर होता न सुख दुःख करीती त्यासी विचलित। त्यासी जाण जो जीवन करी दुःखरहित, व नाम जयाचे योग तो निश्चयाने साध। न करिता कंटाळ संकल्पाने उत्पन्न ज्या इच्छीचे भौतिक, त्यासी जाण जो जीवन करी दुःखरहित,
व नाम जयाचे योग तो निश्चयाने साध न करिता कांटाळ संकल्पाने उत्पन्न ज्या इच्छा भौतिक त्यागावे त्यासी पूर्ण मनास व इंद्रियास जिंकून सर्व प्रकारे क्रमाक्रमाने स्थिर बुद्धीने धैर्याने विश्वासाने समाधिस्थ राहावे आत्म्यात न इतर विचार करावे जेथे जेथे विचलित होत मन चंचल अस्थिर तेथे तेथे आवरावे त्यासी व स्वतःच्या ठेव मुठीत प्रशांत ज्याचे मन तो योगी परम सुख प्राप्त करी निरीक्षतेने होई ब्रह्मरूप व पापातून मुक्त प्रवृत्त साधनेत सदैव आत्मयोगी परमात्म्यात सहज ब्रह्म सान्निध्यात सर्वोच्च सुखास प्राप्त करी सर्व भूतात आत्मा सर्व जीवात परमात्मा पाहे जो योगी तो ठेवितो सर्वत्र समभाव जो मज पाहतो सर्वत्र व सर्व सृष्टी समाजात त्यासाठी न अदृश्य मी कधी न तो माझ्यासाठी दृष्टी आड सर्व भूतात स्थित जो मी भजतो मजसी तादात्म्य पावनी सर्वथा सदैव तो योगी माझ्यात राहतो स्वतः सारिखे इतरांचे सुख दुःख समदृष्टीने जो पाहे अर्जुन त्यासी परम योगी मान अर्जुन म्हणाला असा योग समत्व दृष्टीचा जो सांगितला मधुसूदना यास मी नाही जाणू शकेन कारण चंचल भाव माझा चंचल मन हे कृष्णा तापदायी व बलवान दृढ जो तो वाटे अनावर वायू समान कठीण श्री भगवान म्हणाले हे सत्य आहे महाबाहो आवरणे मनास जे चंचल अभ्यासाने परंतु कौंतेय आणि वैराग्याने साधेल चंचल मनाद्वारे योग कठीण हे मी जाणतो आवरोनी मनास परंतु यज्ञानी साधक अर्जुन म्हणाला प्रयत्नावीण पण श्रद्धेने जो करी योग चंचल मनाने प्राप्त न करिता योग सिद्धीला काय साधतो श्रीहरी कृष्णा जो दोन्ही मार्गावर अर्धवट नाश नाही न पावत छिन्न न भासन हा पतन पावलेला पुरुष योग पथावरून हा माझा संशय कृष्णा दूर करी पूर्णतया तुझ्या विना या संदेहास दूर विणारा नाही गवसणार श्री भगवान म्हणाले पार्था न असे नाश त्याचा या जन्मी ना पुढे कधी जो कल्याण पथावर तो न पावतो दुर्गती प्राप्त करूनी पुण्यलोक राहे त्यात बहुत साल शुद्ध समृद्ध अशा गृही पुन्हा जन्मतो हा योग भ्रष्ट किंवा योगांच्या परिवारात जन्मतो हा विद्वान कुळात ऐसा जन्म अति दुर्लभ असतो या लोकात तेथे त्या पूर्ण योगास जो जाणे पूर्ण देहान यज्ञ करूनी पुढे पहा सिद्धत्व साधे कुरुनंदन पूर्वजन्माच्या अभ्यासाने संस्काराने या जन्मी हा आकर्षित देवाप्रती न कळत जिज्ञासू बनूनी योगाचा हा करीतो शास्त्राभ्यास पूर्ण प्रयत्ने पूर्वक अभ्यासाने हा योगी होतो संपूर्ण शुद्ध मग अनेक जन्मानंतर सिद्ध होऊनी पुढे प्राप्त करी परमपद तपस्वी हुनी अधिक थोर हा योगी ज्ञानी हुनी ही महान सकाम कर्म योगी हुनी श्रेष्ठ हा तू योगी बन अर्जुना योगी मध्ये सर्वा माझ्यात रमतो जो सदा श्रद्धेने भजतो जो मजला तो योगी परमश्रेष्ठ मला ऐसे भगवद्गीतेवरील 6व्या अध्यायावर मराठी ओवी रूप आत्मसंयम योग विषय समाप्त. ओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय.